नीट पेपर फुटीच्या संदर्भात आपण घेत आहोत. तर गेली 27 वर्ष आपली शिक्षण संस्था या शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करते. 25 वर्षापासून आपल्या संस्थेच्या माध्यमातून आपण नीट JEE अशा विद्यार्थ्यांची तयारी दरवर्षी आपण वेगवेगळ्या मार्गातून आपले नॉलेज अपडेट करून किंवा नवीन एजन्सीच्या माध्यमातून आपण या धाराशिव जिल्ह्यातल्या गरीब मुलांसाठी आपले प्रयत्न चालू आहेत. खरं तर ही कालची पेपर फुटी आज आमच्या एक लक्षात गोष्ट आली की जी खरे विद्यार्थी जी रात्रंदिवस प्रामाणिकपणे अभ्यास करून जी मार्क मिळवत होते त्या मार्काचा कसलाही उपयोग त्या मुलांना झालेला नाही. कारण एकूण बघा 1,29,000 विद्यार्थीच्या जागा या भारतामध्ये आहेत. त्यापैकी 63,000च्या जवळपास आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत विद्यार्थी संख्या ॲडमिशनसाठी. AC खिडक्या उघड. तर या परीक्षेमध्ये हे परीक्षे सतत रात्रंदिवस प्रामाणिकपणे सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 8 वाजेपर्यंत आपली संस्था याच्यामध्ये काम करते. तरीसुद्धा आम्हाला 2, 4, 5, 1,000 विद्यार्थी जवळपास दरवर्षी बसतात. त्यापैकी 300 विद्यार्थी म्हणजे अतिशय बौद्धिक क्षमतेनं चांगले असलेले विद्यार्थी की ज्यांना कसल्याही परिस्थितीत नीट JEE सारखी परीक्षा ती क्रॅक करू शकतात. परंतु ज्या पद्धतीनं हे पेपर लिकेजची बातमी काल परवा आली आणि त्याच्यापूर्वी आमच्याकडे 2 वर्षापूर्वी मोठे गावकर सरांचे RCC क्लासेस आहेत ना, ते आमच्याकडे 2 वर्षापूर्वी चर्चा करता आली होती की ज्यावेळेस त्यांनी सांगितलं की बाबा आम्ही तुमच्याबरोबर आम्हाला टाईप करायचे, तुम्ही आमच्याबरोबर तयार आहेत का? ठीक आहे, करू. कुठली तरी एजन्सी आपल्याला जे की ह्याच्यामध्ये काम करते त्यांच्यावर. पण बोलत असताना ज्यावेळेस चर्चा सुरू झाली आणि त्यांनी सांगितलं की आपल्याकडं काही आर्थिक पैसे असलेले काही विद्यार्थी मिळू शकतात का? म्हणजे कशासाठी सर? तर आपण काही गोष्टी त्या मुलांना वेगळी हेल्प करू, जे आर्थिकदृष्ट्या सबल आहेत त्या मुलांना आपण बऱ्यापैकी मदत करू शकतो आणि त्याला नीट JEE साठी आपण सक्सेस करू शकतो. ही ज्यावेळेस त्याची मागणी झाली त्यावेळेस मी त्याला सांगितलं की आमच्याकडे असा एकही विद्यार्थी नाही जो की 5-10 लाख रुपये तुम्हाला देऊ शकेल. त्यामुळे आमचं तुमचं काही टाईप होऊ शकत नाही. आणि नंतर आपण फिजिक्सवाला टाईप केलं आणि फिजिक्सवाला अतिशय प्रामाणिकपणे गेली 2 वर्षात आपल्याला काम चालू आहे. परंतु सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये मुळात जायला पाहिजे की पहिल्या सुरुवातीला आपल्याकडं ग्रुपिंगवर PCB ग्रुपवर मुलांचं सिलेक्शन होत होतं. सुरुवातीला PCB ग्रुप 94-97%वर. त्याच्यामध्ये बोर्डाच्या परीक्षेचा म्हणजे सहभाग असायचा. त्याच्यानंतर हेच CBSE कडं ह्या परीक्षा गेल्या आणि 2019 वरून हे NTA कडे गेला. खरं तर NTA ही जी एजन्सी आहे ही सोसायटीज रजिस्टर्ड ॲक्टमध्ये झालेली एजन्सी आहे. लक्षात घ्या, ह्यांचं स्वतःचं कसलंच अस्तित्व नाही. सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या आउटसोर्सिंग आहेत. म्हणजे पेपर सेटर आउटसोर्सिंग, पेपर तपासण्या आउटसोर्सिंग आहेत, प्रिंटिंग प्रेस आउटसोर्सिंग आहेत. तर अशा पद्धतीनं जर 22 लाख विद्यार्थी या परीक्षेला बसतात लक्षात घ्या नीटच्या, आणि ह्या एक्झामवर किंवा ह्या ह्याच्यावर आपल्या देशाचं आरोग्याचं भवितव्य ठरलं जात आहे. लक्षात, देशाचं भवितव्य या आरोग्याच्या ह्याच्यावर ठरलं जात आहे. आणि तुम्हाला सांगायला काय हरकत नाही, हे जे MBBS MS MD झालेले जे डॉक्टर आहेत याच्यामधूनच जवळपास 60 ते 70% कमिशन्ड ऑफिसर म्हणजे UPSC माध्यमातून पास होणारे परीक्षा होणारे विद्यार्थी आहेत. लक्षात घ्या. जर अशा पद्धतीनं हे किती वर्षापासून चालू आहे त्याच्यामुळं खरं तर CBIनं अत्यंत चांगलं काम या 4-5 दिवसामध्ये झालं CBIचं. आणि CBIनं आज झालेल्या कालच्या नीटच्या एक्झाम पेपर फुटीच्या संदर्भात तर चर्चा झालीच, परंतु नुसत्या या पेपर फुटीवरच्या चर्चा न होता गेल्या 10 वर्षामध्ये अशी किती मुलं पास झाली, अशा किती मुलांना मदत केलेली गेलेली आहे. त्याच्यामध्ये आता मोठे गावकरच्या बाबतीत जर सांगायचं झालं त्याच पद्धतीनं राजस्थान, नंतर दिल्ली, हैदराबाद अशा
कोचिंग क्लासेस आहेत, हे सगळं कोचिंग शैक्षणिक संस्था याच्यामध्ये कुठं आता लातूरनं पॅटर्न आज भारतामध्ये नाही जगामध्ये तिचं नाव होतं. त्यामध्ये शैक्षणिक संस्थेचं काम अतिशय चांगलं होतं म्हणून सुरुवातीला, कारण ते ग्रुपिंगवर होतं त्यावेळेस आणि ग्रुपिंगमुळे त्या शैक्षणिक संस्थेचं नाव होतं. पण आज शिक्षण संस्था म्हणजे फक्त नाव नोंदणी करता राहिली नाही. सगळी जी मुलं आहेत पैसेवाली ज्यांचे मुलांना पैसे आहेत किंवा हे ते सगळं कोचिंग क्लासेसवर हे सगळा धंदा चालू आहे आणि कोचिंग क्लासेसमधून चालू आहे. मोठेगावकरशी जर तुम्ही परिस्थिती बघितली तर 5 लाखाची बॅचेची वेगळी आहे, 3 लाख रुपयाची बॅच वेगळी आहे आणि मग नॉर्मल आपली 60,000च्या मुलांची बॅच चालली. मग आज आता काल परवा इथे जर जाहिरात बघितली तुम्ही तर 600+ मार्काची लातूर पॅटर्न आपल्या धाराशिव शहरामध्ये आपले इथे कोचिंग क्लासेस सर्वसामान्य लोक आहेत ते त्या कोचिंग क्लासेसपर्यंत त्यांना पोचायला अजून 10 वर्ष लागतील त्यांच्यापर्यंत. परंतु जर एकूण 1,29,000 मधल्या जागा जर 50-60,000 जागा तर ह्या पद्धतीनं ज्याला मॅनिप्युलेशन आपण म्हणून मॅनिप्युलेशन पद्धतीनं की आर्थिक निकषावर जर जागा त्या भरत असतील तर सर्वसामान्याची बौद्धिक क्षमता रात्रंदिवस मेहनत करून त्यांच्या पालकाची म्हणजे पोटाला चाड देऊन बँकेचे कर्ज काढून जी आर्थिकदृष्ट्या पालक सबळ नाहीत त्या पालकाला पैसे भरू शकत नाही. अशा पालकाचं गेल्या 10-12 वर्षापासून माझ्या हिशोबाने ज्यावेळेस NTA एजन्सीनं काम घेतलं त्यावेळेसपासून आले. आज जर तुम्ही NTA दोषी ठरवलं तर NTA कसलीही गोष्ट आपल्या स्वतःच्या अंगावर घ्यायला तयार नाही. तिने सरळ सरळ सांगितले आमचा काही याच्यामध्ये संबंध येत नाही, आउटसोर्सिंग केलेले प्राध्यापक आणि हे साधं रॅकेट नाही, लक्षात घ्या. हे भारतामध्ये याचं जाळं पसरलेलं आहे. काय होतं दरवर्षी ज्या ह्या एक्झाम घेतल्या जातात नीटच्या ह्या एक्झामसाठी 5 राज्यातून पेपर सेटर असतात आणि 5 राज्यातून जे पेपर येतात 5 राज्यामधले ते एका राज्याचे दरवर्षी वेगळे सिलेक्ट केली जातात, लक्षात घ्या. आणि मग ही जर सगळी 5 राज्याची टोळी एकत्र आली ही सगळी टोळी एकत्र करायला कारणीभूत आहेत कोचिंग क्लासेस. मग राजस्थानमधला कोटा असेल, हैदराबाद असेल, दिल्लीतले कोचिंग क्लासेस असतील, नंतर तुमच्या इथं नगर, पुणे, मुंबई, लातूर असे कोचिंग क्लासवाले या एजन्सीमध्ये सामील आहेत. याच्यामध्ये CBIनं आमची विनंती आहे की आता याच्या पुढच्या काळामध्ये तर खरं तर ह्या सोसायटी रजिस्ट्रेशन खाल्ल्या फक्त NTA हे काम देण्याचं काम नाही. UPSC सारखी स्टॅट्युटरी बॉडी या नीट एक्झामसाठी तयार झाली पाहिजे, त्याचं स्वतंत्र अस्तित्व असलं पाहिजे आणि त्या स्टॅट्युटरी बॉडीवर मग हे अधिकारी असतात. स्टॅट्युटरी बॉडी म्हणजे ज्या बॉडीमध्ये किंवा ज्या एजन्सीमध्ये नंतर UPSCमध्ये ज्या पद्धतीनं राजकीय हस्तक्षेप कोणी करू शकत नाही, प्रशासकीय अधिकारी हस्तक्षेप करू शकत नाही, अशी एजन्सी तयार करणं गरजेचं आहे. NTA सारखी NTA तुम्ही तसं दर्जा दे किंवा नवीन तशी एजन्सी करा. या आउटसोर्सिंगवाल्यांनी हा सगळा गपला केलेला आहे. मग त्याच्यामध्ये वेगवेगळी नाव आलेली आहेत. कोण मनीषा वाघमारे आली, एका मनीषा म्हणतो कुठली वाघमारे आहे, नंतर तुमचे मोठेगावकर आहेत, अशी बरीच लोक याच्यामध्ये खरं तर आलेली आहेत. आणि ही एक कनेक्शन जे आहे खरं तर आम्ही गेल्या 30-35 वर्षापासून 1997 पासून प्रयत्न करतोय. आमचे जर पारंपरिक आदर्श शिक्षण संस्थेचे जर निकाल पाहिले ज्यावेळेस ग्रुपिंग होती किंवा PCB ग्रुपवर ज्यावेळेस एक्झाम असायच्या त्यावेळेस मराठवाड्यामध्ये आपली शाळा किंवा आपली संस्था ही नंबर 1ला असायची. आपल्याला 13-14 विद्यार्थी मेडिकलला जायचे आणि त्याच्याकडे आमच्या रेकॉर्ड आहे. आजपर्यंत आपण 3,000 डॉक्टर जवळपास 61 पासून घडवलेले आहेत आणि जवळपास 15-16,000 इंजिनियर. IITमध्ये आपल्या जवळ 3,000 विद्यार्थी आहेत. हे सगळे घडवत असताना आपण आपला जो निकष होता तो फक्त बौद्धिक क्षमतेवर निकष होता. आमचा आर्थिक ह्याच्यावर कधीही निकष आम्ही लावला नाही. आणि कारण आमच्या इथं जी विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी अतिशय गरीब मध्यम ह्याच्यातून आलेले आहेत. त्याच्यामुळं आम्हाला ह्या विषयात आम्ही कधी पडलोही नाही. परंतु ह्या पद्धतीचं असं नुकसान होत असेल तर गेल्या 10 वर्षामध्ये किती मुलं असेल आपल्या आर्थिकदृष्ट्या मुलांचं किती नुकसान झाले हे सुद्धा बघणं CBIचं काम आहे. कारण लक्षात घ्या की ह्या इतर एजन्सीच्या काम करते त्या एजन्स्या म्हणजे आता जे एजन्सी काम करते ह्याच्यामध्ये 3 प्रकारचे लोक काम करतात. लक्षात घ्या, मी थोडक्यात तुम्हाला वाचून दाखवतो.
थोड्या गोष्टी आहेत त्या. तीन एजन्स्या ह्या ज्या बोगस कामाला ज्या 3 एजन्सी आहेत काम करत. आता ह्या यंत्रणेतले फितूर लोक, ज्याला आपण इनसायडर म्हणतो, या NTA एजन्सीत जे काम करणारे फितूर लोक आहेत, म्हणजे मधले क्लार्क असतील, ऑफिशियल असतील, ही फितूर लोक इनसाईडच्या यात काम करते. आपण ज्याला सॉल्वर्स गँग म्हणतो, म्हणजे दिल्ली एम्स, मोठ्या वैद्यकीय कॉलेजच्या हुशार पैसे ज्यामुळे त्यांच्यासाठी पेपर तासात सोडून घेणे, ह्या ज्या सॉल्वर्स म्हणतात, ती एक एजन्सी काम करते. आणि स्थानिक लोकल एजंट्स, स्थानिक लोकल एजंट म्हणजे काय की हे जे विद्यार्थ्याला आपल्याला पास करायचं किंवा विद्यार्थ्याला आपल्याला मेडिकलला ॲडमिशन द्यायचं आहे, तर त्या ॲडमिशनसाठी प्रत्येक तुमच्या कोचिंग क्लासवाल्याने, मग मोठे गावकरचे असतील, कोट्यातले असतील, बरेच आहेत त्या सगळ्याच्या मोठ्या मोठ्या आहेत, ह्याचं नावच त्याच्यामुळं मोठं झालं. लक्षात घ्या, ह्याने जवळपास 30% 40% जे आर्थिकदृष्ट्या सबल आहेत त्या पालकांना त्यांनी ॲडमिशनची हमी अगोदर दिली जाते. आणि त्याच्यानंतर 5 लाख ज्याची फीस आहे, त्या 5 लाखाला 100 ते 150 मार्काचे प्रश्न दिले जात होते आत्तापर्यंत. आत्ता काल परवा ते सिद्ध व्हायला लागले. 100-150 मार्काचा जर तुम्ही गेस दिला म्हणजे 42 प्रश्न, एका प्रश्नाचे 4 मार्क असतात, एका प्रश्नाला 720 मार्काचा पेपर असतो. त्यामध्ये 42 प्रश्न तुम्हाला ऑलरेडी अगदी आन्सर की सहित अगोदर दिले असेल. 42 गुणिले 4 करा तुम्ही, म्हणजे 160 मार्क तुम्हाला ऑलरेडी त्याच्यामध्ये तुमचे वाढले जातात. त्याच्यामुळं अशी मुलं जर असे मार्क किंवा असे त्यांना पेपर अगोदर दिल्यानंतर 10 दिवस 15 दिवस आणि असे जर निकाल लागले तर सर्वसामान्य विद्यार्थ्याचं फार मोठं नुकसान ह्या एजन्सीने केलेलं आहे. याच्यावर कडक कारवाई होणं गरजेचं आहे. मोठे गावकरसारखे माणसं ज्या तुमच्या बडेनी, काल बरा मी बडेची मुलाखत ऐकली, लोकमत मला वाटतं लोकमतचे आहेत का, तर त्याने फाशी दिली पाहिजे. ही जी भाषा आहे ती मला योग्य वाटते, कारण याच्यामुळे गेल्या 8-10 वर्षामध्ये NTAची एजन्सी व्यवस्थापन दिली, त्या दिवसापासून आजपर्यंत किती मुलांचं नुकसान झालं याचा सुद्धा CBIने तपास केला पाहिजे. आणि ज्या शैक्षणिक संस्था प्रामाणिक, त्याच्यामध्ये मी पालकांना, आपल्या माध्यमातून पालकांना विनंती करणार आहे की कुठेही तुमच्या मुलाचा असल्या अफवाला या होर्डिंगला बोलता न जाता आपण स्वतः वैयक्तिक त्या शिक्षण संस्थेची एकतर तपासणी केली पाहिजे, तिथं जाऊन अभ्यास केला पाहिजे. खरंच ही एजन्सी प्रामाणिकपणे मुलांना घडवते. बौद्धिक क्षमतेच्या परीक्षा घेऊन आज काल बरोबर एक GR, काल कलेक्टरने एक GR काढला, कलेक्टर GR MIDCमध्ये सगळे कोचिंग क्लास, सगळे हॉस्टेल्स बंद केले. आज मला सांगा, त्या मुलांनी जवळपास सगळ्या मुलांनी तिथं कमीत कमी 30,000 विद्यार्थी असते. MIDCमध्ये जेवढे कोचिंग क्लास होते आणि MIDCमध्ये जेवढे हॉस्टेल्स होते ते सगळे बंद करण्याचे आदेश, आणि तिथं उद्योगधंद्यासाठी ती दिलेले बंद करण्याचे जिल्हाधिकारी काल 22 तारखेला लातूरमध्ये आदेश काढला. मला सांगा, आज ही मुलं अतिशय हालिकेच्या परिस्थितीत सुद्धा पालकांना त्यांना तिथं फीस भरून पाठवलेलं आहे. त्या मुलांचं नुकसान किती आहे मला सांगा. ते फीस भरलेली आहे, त्यांच्या तिथं हॉस्टेलला ते जाऊन राहिलेले आहेत, त्यांच्या स्टडी सुरू झालेले आहेत. हे मुलांचं नुकसान झालेलं आहे. आणि हे भरून काढाय खरं तर या कोचिंग क्लासवाल्याकडून याने ज्यांनी हे पैसे घेतले हे पैसे सगळे विद्यार्थी परत मिळाले पाहिजेत. पालकाला विनंती की पालकांना अशा एजन्सीपासून सावध राहिले पाहिजेत. आज धाराशिवमध्ये सुद्धा लक्षात घ्या, काल बरा होर्डिंग बघितलं तर तुम्ही 600+. धाराशिवमध्ये सुद्धा लातूर पॅटर्न एंट्री करायला लागला. लातूर पॅटर्न म्हणजे शैक्षणिक संस्थेचा लातूर पॅटर्न नाही, त्या संस्थेचे पॅटर्न आहेत, की कोचिंग क्लासचे पॅटर्न आहेत. लक्षात घ्या, कोचिंग क्लासनं आणलेला पॅटर्न आहे. आणि आता कोचिंग क्लास काय आहेत या 4 दिवसामध्ये तुमच्या सगळं लक्षात आलं. याच्या पुढच्या काळामध्ये जर कोचिंग क्लास आम्ही जपून त्याच्यावरचे फोटो बघितले का आपण, 5 वर्षापूर्वी 6 वर्षापूर्वी जी पासआउट झालेली पोरं आहेत त्यांचे फोटो दिले आहेत. त्या गेल्या वर्षी चालू विद्यार्थी त्याच्यावर नाही. लक्षात घ्या, तुम्ही 150 मार्काचं गेस घेऊन पेपर फुटी करून त्याच्यामधले प्रश्न काढून 40-42 मार्काचे प्रश्न तुम्हाला देत असते, तर त्या प्रश्न NTA सुद्धा म्हणजे त्याच्यावर सुद्धा प्रश्नचिन्ह तयार होतं की NTA सारखी एजन्सी जे की सर्वच आउटसोर्सिंग करते, कुठलीही जबाबदारी NTA घेतलेली नाही. लक्षात घ्या,
त्यांनी सगळं पेपर सेटर, पेपर तपासणारे यांच्यावर ती सगळी जबाबदारी घातलेली आहे आणि सगळी यंत्रणा एकमेकांशी संलग्नित आहे आणि त्याच्यामुळे या घटना घडते. तितकं सोपं नाही. या एजन्स्या काम करते, त्यांना पैशासाठी काम करणाऱ्या एजन्सी आहेत. ती काय विद्यार्थ्याचा फायदा तोटा किंवा बौद्धिक क्षमते नसलेल्या विद्यार्थ्याचा फायदा झाला पाहिजे अशा पद्धतीने काम करत, नफ्यासाठी काम करणाऱ्या एजन्सीवर आपण किती विश्वास ठेवायचा सरकारनं तरी आणि शासनानं तरी अशा एजन्सीला कसं काम द्यावं या गोष्टीवर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झाले लक्षात घ्या. कारण या एजन्स्या त्या टोटल आउटसोर्सिंग केलेल्या एजन्सी आहेत. मग प्रिंटिंग प्रेस आहे, पेपर सेटर आहेत, ती PV कुलकर्णी, मोठे गावकर, असे बरेच लोक, अजून 11-15 लोक आहेत. येणाऱ्या काळामध्ये आता पालक सुद्धा काही काही पुढे येईल की माझ्याकडून 10 लाख रुपये घेतले पण माझा मुलगा पास झाला नाही, मला सांगितलं होतं आम्ही देतो. असे जर लोक जर यायला लागले पुढे तर गेल्या 10 वर्षामध्ये जी मुलं पासआउट झाली त्यांचं किती मोठं नुकसान आहे लक्षात. येणाऱ्या काळात ह्या घटना झाल्या नाही पाहिजेत याच्याकरता मी स्वतः किंवा आमची शिक्षण संस्था हायकोर्टामध्ये एक जनहित याचिका दाखल करतोय. आम्ही संस्था चालकाच्या माध्यमातून असेल किंवा वैयक्तिक माझ्या संस्थेच्या माध्यमातून ही जी NTA सारखी बॉडी जी की 22 लाख मुलांचं भवितव्य या ह्याच्यावर अवलंबून आहे नीटसारख्या, पुन्हा या 22 लाखामधून जी सिलेक्ट होणारी मुलं ज्याच्यामध्ये 50% मुलं त्यांची गुणवत्ता नसताना, ज्यांची बौद्धिक क्षमता नसताना जर MBBS करत असतील, त्याच्यामधले 10-20% पुन्हा IAS IPS होत असतील. तुम्ही बघा आज IAS IPS जी पदाधिकारी कमिशन ऑफिसर ज्याला आपण म्हणतो UPSC माध्यमातून पास झाले, त्याच्यामध्ये जवळपास 60 ते 70% अधिकारी ह्या मेडिकल इंजिनिअरिंग याच्यामधून पासआउट झालेले विद्यार्थी, कारण त्याला स्पेशल सब्जेक्ट असतात. त्याच्यामुळे आर्ट्स वगैरे याच्यामधून 25 ते 30% विद्यार्थी आहेत. असे विद्यार्थी परत या म्हणजे भारतातील शासन व्यवस्था किंवा आपण प्रशासकीय काम पुन्हा त्यांच्या हातामध्ये त्याचं म्हणजे बौद्धिक कमी क्षमता असलेली माणसं जर उद्या तर देशाचा काय होणार आहे याच्याकडे सरकारनं लक्ष दिलं पाहिजे. याच्यामध्ये आम्ही ह्या माध्यमातून सरकारला एक अशी जनहित याचिका दाखल करतोय हायकोर्टामध्ये, ज्याच्यामध्ये ही जी NTA सारखी एजन्सी आहे असली एजन्सीनं काम करता आउटसोर्सिंग काम बंद झालं पाहिजे. त्यांच्या जबाबदाऱ्या फिक्स झाल्या पाहिजे त्यांच्यावर. उद्या जर ही घटना घडली तर आज कोणावर जबाबदारी फिक्स होत नाही लक्षात घ्या. गोटेगावकरनं केलं, कोणी त्या PV कुलकर्णी केलं, ह्याला अर्थ नाही. कारण ही कुठली जबाबदार माणसं किंवा ह्याला कुठलं त्यांच्यावर कसली कारवाई करायची हे सरकार ठरवू शकत नाही. लागते खाजगी लोक आहेत. तर अशा परिस्थितीमध्ये त्यांच्यावर जबाबदारी फिक्स करता येईल. म्हणजे UPSC सारखी स्टॅट्युटरी बॉडी ज्याच्यामध्ये कुणीही हस्तक्षेप करू शकत नाही अशी स्टॅट्युटरी बॉडी या एक्झाम करता दिली पाहिजे, सरकारला तयार केली पाहिजे. त्याच्यासाठी शासन यंत्रणाही वापरली पाहिजे अशी आमची भूमिका आहे. आणि आमच्यासारख्या शिक्षण संस्थांमध्ये एवढं प्रामाणिक आम्ही 25-30 वर्षापासून सगळे गरीब विद्यार्थी, आपल्या 60,000 फीस भरणारे विद्यार्थी, एक रकमी 60,000 फीस भरणारे विद्यार्थी सुद्धा फक्त 30% आहेत. 70% विद्यार्थ्याला आपण वर्षभर मुदत द्यावी लागते. याच्यामध्ये तुमचे पालक असतील, काही तुम्ही पालक असताल, तुम्हाला सगळ्याला माहिती आहे किंवा काय परिस्थिती आहे. परंतु जी गुणवत्ताधारक विद्यार्थी आहेत, जी बौद्धिक क्षमतेनं चांगले विद्यार्थी आहेत तेच निवडले गेले पाहिजे, त्यांनाच सिलेक्शन झालं पाहिजे. ही भूमिका आमच्या संस्थेने गेल्या 60 वर्षापासून ठेवली आहे. मग त्याच्यामध्ये आमच्या वडिलांनी तीच भूमिका होती, त्याच्यानंतर माझी भूमिका तीच आहे आणि त्याच पद्धतीनं आपण फिजिक्सवाला लावून गेल्या 2 वर्षामध्ये पालकांनी याच्यामध्ये स्वतः अभ्यास केला पाहिजे. असं ही मुलगी गेली, बऱ्याच वेळा पालक काय करतात, माझ्या मुलीची मैत्रीण आहे म्हणजे त्यांची परिस्थिती नसताना कर्ज काढावं लागतं, 2 लाख 3 लाख कर्ज काढून वर्षाला 2 लाख खर्च करून त्या कोचिंग क्लासमध्ये घालायचं. तिथली जी काही तुमची हॉस्टेल आहे त्या हॉस्टेलची फीस भरायची आणि मग तेवढे 2 लाख घालून जर काय मिळत नसेल, कारण त्यांना 100% त्या कोचिंग क्लासमध्ये सर्वसामान्य विद्यार्थ्यांना कुठलीही मदत कोचिंग क्लासवाले करत नाही. ही जी तुमचे 100-150 मार्काचे त्यांना जी प्रश्न दिले जाते त्यांची आर्थिक सोबतता जी 3 लाख रुपये 5 लाख रुपये लाखाचा गुरु 60,000चे, ह्याच्यासाठी काय केले त्यांनी हेही पाहिलं पाहिजे. आणि येणाऱ्या काळामध्ये ही एजन्सी सक्षम झाली पाहिजे, एक स्टॅट्युटरी बॉडी तयार झाली पाहिजे. ही भूमिका आमची आहे. आमच्यासारख्या शिक्षण संस्थेचा आजपर्यंत आम्ही 10-15 वर्ष झालं प्रयत्न करतो की बाबा आपले मेडिकलला विद्यार्थी गेले पाहिजे, गरीब विद्यार्थी इंजिनिअरिंगला IITला गेले पाहिजे.
परंतु अशा पद्धतीनं जर गुणवत्ता विकत घेतली जात असेल तर आमच्या शिक्षण संस्थेचं काम करण्याचा काही अर्थ राहणार नाही किंवा आमच्या या याला कसलंच महत्त्व आज राहत नाही. फक्त लातूर, मोठेगावकर, RCC या सगळ्याच कोचिंग क्लासच्या ह्याच्या संदर्भातच चर्चा होते गेल्या 10 वर्षामध्ये. तर ह्या एजन्स्या बदलल्या पाहिजे आणि एक चांगल्या पद्धतीचं गुणवत्ताधारक शिक्षण परत एकदा हे दिलं पाहिजे अशी आमची भूमिका आहे. आणि यासाठी जर सरकार याच्यामध्ये लक्ष देत नसेल तर आम्ही एक जनहित याचिका हायकोर्टामध्ये येणाऱ्या 2 महिन्यामध्ये दाखल करून की ही एजन्सी स्टॅट्युटरी बॉडी झाली पाहिजे आणि उद्या दरवर्षी 20 लाख 22 लाख जे विद्यार्थी बसतील ते अतिशय बुद्धिवान आणि चांगली मुलं जी की होतकरू, कष्टाळू आणि प्रामाणिक मुलं आहेत त्या मुलांना संधी मिळाली पाहिजे ही आमची भूमिका या ठिकाणी आहे. गेल्या 10 वर्षापासून हा म्हणजे गोरखधंदा चालू होता आता आपण सांगितलं. मग सरकार म्हणून सरकारचं काही कर्तव्य किंवा सरकारने कर्तव्य केलं नाही असं आपलं मत आहे? नाही, सरकारला जोपर्यंत अशी कुठली बातमी मिळत नाही किंवा असं काही माहिती मिळत नाही तोपर्यंत सरकार त्याच्यावर काय करणार? सरकारकडे CBI मध्ये CID सारखे लोक असतात असं कशी मिळत नाही? ह्या CBIची जर माहिती मिळत असेल तर ह्याला प्रशासकीय अधिकारी जबाबदार आहे. कारण सरकार म्हणजे कोण आहे? खरं तर प्रशासकीय अधिकारी आणि या प्रशासकीय अधिकाऱ्याची यंत्रणा आहे ही यंत्रणा आहे लक्षात घ्या तुम्ही. प्रशासकीय त्याला कसा फायदा होईल? कारण ह्याच्यामध्ये जर आता गेल्या 10 वर्षाचा अभ्यास केला तर डॉक्टर्स, इंजिनियर्स, IAS, IPS अधिकाऱ्याची मुलं सापडतील तुम्हाला लक्षात घ्या. ती कसं त्यांच्या विरोधात हे करू शकते असं मला वाटतं बरं का. आजपर्यंत जेवढे काय सापडलेत आरोपी त्यामध्ये ते सरकारशी निगडीत म्हणजे भाजपाशी निगडीत आहेत आणि सरकारनंच NTA करतो चार सोपवलेला आहे. मग ह्याला भाजपला जबाबदारी असं वाटत नाही तुम्हाला? यामध्ये कसं आहे लक्षात घ्या, एखाद्या पक्षाचं नाव घेऊन त्याला बोलता येणार नाही. कारण ह्या जे कोचिंग क्लास आहेत ही कोचिंग क्लास वेगळे मोठेगावकर आम्ही देशमुखला मानणार आहे म्हणून आम्ही देशमुख दोषी ठरत नाही किंवा दुसरा कुठला जेवढे आरोपी कुलकर्णी वगैरे परंतु ते काय पक्षाच्या भूमिका अशी आहे असं म्हणता येत नसतंय. त्याच्यामध्ये ह्याने पैशाचा आर्थिक व्यवहार मोठे मोठे झालेले आहेत एकमेकाची चर्चा होऊन आणि जोपर्यंत कोचिंग क्लासवालीमध्ये येत नाही तोपर्यंत त्याला ज्यांनी हे पैसे पेपर फोडले तोपर्यंत त्याला पैसे आर्थिक मिळालेले नाहीत तोपर्यंत ते पेपर कशाला फोडते. हे फार मोठं रॅकेट आहे. खरं तर CBI आता सध्या निम्म्या मला वाटतं 10-15% तपास झाला असेल त्यांचा. त्याच्यामुळे पूर्ण तपास झाल्यावर कोण कोण त्याच्यामध्ये सामील होते प्रशासकीय अधिकारी सुद्धा सामील आहे त्याच्यामध्ये. शिक्षण मंत्र्यांना राजीनामा द्यावा असं तुम्हाला वाटत नाही का? केंद्रीय शिक्षण मंत्र्यांना हे इन्व्हॉल्व आहे त्या एजन्सीला त्यांनी राजीनामा द्यावा असं तुम्हाला वाटत नाही का? ही जी एजन्सी आहे ही केंद्रातून आहे लक्षात. केंद्राच्या शिक्षण मंत्र्यांना 100% राजीनामा दिला पाहिजे. त्याचं कारण असं आहे की एजन्सीची जी फॉर्मेशन किंवा ह्याची जी फ्रेम करत असताना ह्यांनी तेवढं लक्ष दिलं नाही ज्या पद्धतीने UPSCच्या परीक्षा होतात या पद्धतीनं लक्ष दिलं नाही. 100% आहे की त्यांनी राजीनामा दिला पाहिजे दुसऱ्या शिक्षण मंत्र्याला जो की ही नीट JEE सारख्या एक्झाम आहेत ह्या अतिशय प्रॉपर आणि पारदर्शक झाल्या पाहिजेत याची एजन्सी तयार झाली पाहिजे. अण्णा तुम्ही लातूर पॅटर्न धाराशिवमध्ये शिरलेला आहे तर याच लातूर पॅटर्नचं परीक्षा झाल्यानंतर काही बोर्डिंग आम्ही बघितले 600+ वगैरे मार्क्स असणारे जे की नंतर काढले. तर हे जे घोटाळ्याचे धागेदोरे आहेत धाराशिवपर्यंत आलेले आहेत का असं वाटतं का तुम्हाला? 100% त्याचं कारण असं आहे लक्षात घ्या. यांना प्रत्येक वेळेला तुम्ही बघा यांचे सोशल मीडिया किंवा हे सोशल मीडियावर आहे मोठेगाववर हे अगोदर एखाद्या ह्याच्यात आपल्याला हे सांगू शकते इतके कॉन्फिडंट ते कसे आहेत किंवा माझे 600+ माझ्या मुलाला मार्क पडणार ही जी सांगतात ना तर ह्याच्या ऑलरेडी ह्यांना माहिती आहे की आपल्याला पेपर येणार आहे